नमस्कार. शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, 9 रसांपैकी भयरस हा नेहमीच आपल्याला आकर्षित करतो. म्हणूनच भयकथा अनेकांना रोमांचक वाटतात. यावरून तुम्ही ओळखलंच असेल की आज मी ऐकवणार आहे एक भयकथा. ही कथा निवडण्यामागचं कारण असं आहे की ह्या कथेची लेखनशैली, ठेवण किंवा जो इम्पॅक्ट निर्माण होतो ना, तो प्रभाव मला माझे वन ऑफ दी फेवरेट लेखक नारायण धारप यांच्या कथांशी मिळता जुळता वाटला. आपल्याला माहीतच आहे की नारायण धारप एक अत्यंत प्रभावशाली लेखक आहेत. तर ऐकूयात कथा ती खोली. लेखन दीपाली ओक. अभिवाचन सुजाता. ती खोली. सतीश पुराणिक एक नामदार, दमदार, प्रतिष्ठित लेखक. त्यांच्या कितीतरी भयकथा वाचकांनी डोक्यावर उचलून धरल्या. नुसतं सपू नाव वाचूनच पुस्तकांचा धडाधड खप होत असे. त्यांच्या दारात बरेचसे संपादक येत जात असत. ठरलेल्या वेळेतच कथा कादंबरी लिहून पूर्ण करून देणारच हे त्यांचं वैशिष्ट्य. आपल्या लिखाणाच्या बळावर भरपूर पैसा तर त्यांनी कमावलाच, पण नावही कमावलं. लेखणीच्या बळावर त्यांनी मोडकळीस आलेला आपला संसार तुमदार बनवला. बायकोला 4 दागिने घडवले आणि आता ते स्वतःच्या नवीन घरात राहायला जाणार होते. सर्व सुख त्यांच्या पायाशी होती. देवाने एकच कमी मात्र ठेवली. पदरात मूल बाळ न देता कूस कोरडीच रिकामी ठेवली. भयकथा सम्राट म्हणून नावारूपाला आलेले सतीशराव यांना मुलाबाळाची पोकळी आता जाणवेनाशी झाली होती. सतत सुचेल ते लिहित राहायचं व्यसनच जडलं जणू. भयकथांच्या दुनियेत कायम गढलेले असायचे. विविध प्रकारचे भयावह म्हणजे भूत, हडळी, चेटकिणी यांचा ते विचार करत असत. कथा कशी थरारक होईल हेच सतत डोक्यात असे. त्यांची बायको सुनीताबाई यांना सुरुवातीला नवऱ्याच्या वागण्याचा त्रास व्हायचा, पण आता तिनंही त्यांचं वागणं अंगवळणी पाडून घेतलं होतं. 10 बाय 10च्या खोपट्यातून ते आता मोठ्या घरात राहायला जाणार होते. तिथे त्यांना रात्रीचं निवांत लिहिता येणार होतं. ते सुद्धा स्वतःच्या स्वतंत्र लेखणी कक्षात. तिथे बायकोची कटकट नसेल. कोणी आलं गेलं तरी बाहेर हॉलमध्येच बसतील. मी माझ्या खोलीचं दार लावलं की मी माझ्या विश्वात असेन म्हणून ते फार खुश होते. घराचं काम पूर्ण होत आलं. नवीन घरात जायचा दिवस शेवटी आलाच. सामानांची लावालाव झाली. लेखनाच्या खोलीची आवराआवर झाली. मोठ्या लाकडी कपाटात पटकन दिसेल अशी हर प्रकारच्या भयकथेची प्रत्येकी एक एक प्रत करीत बरीच पुस्तकं मांडली गेली. टेबल, खुर्ची, नाईट लॅम्प हे सगळं बसवण्यात आलं. तिथेच कोपऱ्यात एक व्यक्ती झोपू शकेल असा बेड म्हणजेच सेटी ठेवली होती. लेखनाची खोली छान सजवली गेलीये, पण उजेड फारच कमी असल्याचं जाणवू लागलं. ह्या खोलीतलं वातावरण एक प्रकारचं कोंदट, कुबट आणि थंड असल्यासारखं झालं होतं. लेखनासाठी ही खोली चुकलीच असं त्यांना वाटून गेलं. पण आता काय करणार? किचन, बेडरूम, हॉल हे बदलू तर शकणार नव्हतोच. हळूहळू नवीन घराची सवय व्हायला लागली. दोघंही नवीन घरात रमायला लागली. सतीशरावांनी पुन्हा लिखाणाला सुरुवात करायला घेतली.
लेखणीच्या खोलीतल्या अंधाराची अन गारठ्याची त्यांना सवय व्हायला लागली. इतकी सवय व्हायला लागली की ते दिवस दिवसभरच काय तर रात्र रात्रभर त्या खोलीतच असायचे. सुरुवातीला सुनीताबाई रागवायच्या, चिडायच्या, तेव्हा हे बाहेर पडायचे. दोघं मिळून गप्पा, जेवण, टीव्ही, जरासे फिरून आले की ते पुन्हा खोलीत शिरायचे. नवीन घरात येऊन 4-5 महिने झाले. सगळं सुरळीत नीट चालू होतं. पण सतीशराव हल्ली जरा विचित्रच वागू लागले होते. सतत निगेटिव्ह एनर्जीचा विचार करीत असल्यामुळेच असेल कदाचित. पण नकळत त्यांनी नकारात्मक ऊर्जेलाच आवाहन केलं असावं. सतत दडपणाखाली असल्यासारखे वावरायला लागले. खोलीतच दिवस रात्र कोंडून घ्यायला लागले. जेवायला बोलवायला दार वाजवलं तरी ताट आतच आणून दे असं म्हणून दारातूनच ताट आत घ्यायचे नि खरकटे ताट दारातूनच बाहेर सरकवायचे. अन धाडकन तोंडावरच दार लावून घेत असत. इतकंच काय, संपादक दारात आले तरी बाहेर पडेनासे झाले होते. तुमचे लेख तुम्हाला मिळतील असं आतूनच ओरडून सांगायचे किंवा फोनवर बोलू असं म्हणायचे. तब्येतीचं कारण सांगून सुनीताबाई वेळ मारून नेत होत्या. पण कळतच नव्हतं नक्की काय झालंय. कधी मध्ये बाहेर आले की हरवल्यासारखे नुसतेच बसून राहायचे. विचारलेल्या प्रश्नांची हो, नाही, एवढीच उत्तरं देत. त्या खोलीत कोणीच जायचं नाही असं सुनीताबाई आणि घरकाम करणाऱ्या मावशींना पण स्पष्ट सांगून ठेवलं होतं त्यांनी. दिवसातून सकाळी फक्त एकदाच, ते पण त्यांच्या देखरेखीत, त्या खोलीची साफसफाई होत असे. ते करीत असताना पण पटकन कर, तिकडलं राहू दे, पलीकडलं उद्या कर, कपाटाच्या कोपऱ्यातलं आज राहू दे. तर कधी म्हणत टेबलाच्या जवळच्या कोपऱ्यातलं राहू दे, तर कधी म्हणत सेटीखाली वाकू नकोस, राहू दे, छताकडे पाहू नको, असं सतत टोकत राहायचे. काम करणारी मावशी पण कंटाळून गेली होती आणि मनात भीती सुद्धा होती. एके दिवशी मावशी त्या खोलीत केर लादी करण्याकरिता गेल्या. सतीशराव खुर्चीतच बसून होते. डोळ्यावर अतिशय झोप असल्यामुळे ते खुर्चीतच बसून पेंगत होते. आज मावशींना सूचना पण देत नव्हते, म्हणून मावशी पण भरभर काम उरकत होत्या. अंधाऱ्या खोलीत दिसेल तसं काम उरकत होत्या. टेबलाजवळच सतीशराव खुर्चीजवळ बसले होते. त्यामुळे टेबलाखालून त्यांना पुसायला जमत नव्हतं. साहेब बसल्या बसल्या डुलक्या घेत असल्यामुळे उठवणं पण बरं वाटत नव्हतं. टेबल लॅम्पच्या उजेडातच आजूबाजूचं काम करत असतानाच सुनीताबाई खोलीत डोकावल्या. एक कुबट वास नाकात शिरला. अंगावर गारठा जाणवला. दारासमोरच टेबल असल्यामुळे त्यांची नजर सहज टेबलाखाली गेली. असं काय दिसतंय काळ्या सावलीसारखं? कुणीतरी लहान मूल अंगाचं मुटकुळं करून बसल्यासारखं? असं म्हणून त्या पटकन आत येऊन टेबलाखाली वाकल्या. झपक्यात कुणीतरी टेबलाखालून सेटी खाली गेल्याचं दोघींनाही स्पष्ट दिसलं. अंधारात चमकले फक्त पिवळसर डोळे, टकटकीत त्यांच्याकडेच पाहत असलेले. दोघी जरा घाबरून मागे सरकल्या.
मांजर असेल किंवा माकड तरी. त्या सेटी खाली वाकणार इतक्यात सतीशराव जागे झाले. अहो, सेटी खाली मांजर किंवा माकड कोणीतरी नक्कीच शिरलंय, असं म्हणत त्या सेटी खाली वाकणार इतक्यात सतीशरावांनी त्यांना हाताला धरून गपकन उठवलं. मी पाहतो, तुम्ही दोघी बाहेर वा, असं म्हणत त्यांनी दोघींना बाहेर ढकलत वर दार लावून घेतलं. कामवाली मावशी बाहेर आल्यावर म्हणाल्या, ताई, मला नाही वाटत ते मांजर किंवा उंदीर, घूस, माकड असं काय होतं म्हणून. काहीतरी निराळच हाय हे प्रकरण. ताई, सांभाळून राहा. सुनीताबाई डोळे विस्फारून पाहत राहिल्या. अहो, काय बोलताय तुम्ही, सुनीताबाई म्हणाल्या. ताई, खरं तेच सांगतेय. मला ना ती खोली ठीक वाटत नाही. वेगळीच भीती वाटते तिथं. 5 मिनिटं जरी थांबले ना तरी वाटतं कोणीतरी लक्ष ठेवू नये आपल्यावर. आणि गारठा पण जाणवतो. असं वाटतं जिथं तिथं कोणीतरी ना बसलेलं असतं. असं मनात येतं की ते बसलेलं असतं तिथलं काम साहेब करू देत नाहीत. मग ते कपाटाच्या कोपऱ्यात असू दे, नाहीतर टेबल किंवा सेटी खाली असू देत. ताई, मला फार भीती वाटते त्या खोलीची, मावशी म्हणाली. तुमचं काहीतरीच असतं हा मावशी. अहो, त्यांच्या कामाचे काही कागदपत्र पडलेले असतात. एखादा महत्वाचा पेपर केरात गेला तर. आणि मला ना ते मांजरासारखंच वाटतंय. हां, त्याला ते हाकलतील. उगाच घाबरू नका. चला, कामाला लागा बरं. असं म्हणत सुनीताबाईंनी विषय बदलला. त्यानंतर सकाळपासून सतीशराव जे आत होते ते बाहेर पडलेच नाहीत. संध्याकाळी एकदा दारात आले, पण परत आत जाऊन दार लावून घेतलं. रात्र झाली. सुनीताबाई बाहेर हॉलमध्येच आडव्या झाल्या. पण खरंच जरा डोळा लागला. मध्येच जरा जाग आली. मग उगाचच हळू आवाजात टीव्हीचं चॅनल बदलत बसल्या. सहज म्हणून लेखणीच्या खोलीकडे नजर टाकली. मी चमकल्याच. दाराबाहेर पिवळा प्रकाश फेकला जात होता. मध्येच माकडाच्या आकारा इतकी सावली दिसत होती. मध्येच कधी मधी मोठी माणसाची सावली येरझारे मारताना दिसत होती. काहीतरी हातवारे करून बोलत असल्याच्या सावल्या दिसत होत्या. टीव्ही बंद करून त्या दारापाशी आल्या. दाराला कान लावून उभ्या राहिल्या. आतमध्ये कोणीतरी बोलत असल्यासारखे आवाज येत होते. एक आवाज तर स्वतः सतीशरावांचाच होता, पण दुसरा लांबून येणारा खसखस करणारा आवाज होता. मी तुला असं करू देणार नाहीये. तिचा वापर मी ह्यासाठी होऊ देणार नाही. तू घरात राहायला जागा मागितलीस, मी दिली नव्हती. धोक्यानं तू हो वदवून घेतलंस. तू म्हणालास फक्त ह्या खोलीत जागा दे. पण पण आता तुझी ही मागणी मला मान्य नाहीये. खसखसता आवाज येऊ लागला. मला जे साध्य करायचंय ते मी करणारच. खसखस. तूच मला हो ये म्हणालास. खसखस. मी फक्त इथे राहायला आलो नाहीये. खसखस. माझं इथे राहण्यामागचं कारण तुला सांगून झालंय. मी तुझं ऐकायला इथे आलो नाहीये. तूच मला इथे आकर्षित केलंय. आता ऑक करून आवाज आला. अचानक पिवळा उजेड विझला अन खोलीत शांतता पसरली. सुनीताबाईंनी हळूच दार वाजवलं. अहो, कोणाशी बोलताय? दार उघडा, मला आत येऊ द्या.
आतून आवाज येतो. खसखस. अगं, नवीन लेख लिहितोय. अ, तू नीज, काही नाही. सकाळी जरा उशिराच सुनीताबाईंना जाग येते. त्यांना दिसतं सकाळी सकाळी स्वतः सतीशराव बाहेर चहा घेऊन येत असतात. अगदी हसत ते सुनीताबाईंना गुड मॉर्निंग म्हणत चहाचा कप त्यांच्या हातात देतात. चल आवर, आज बाहेर चक्कर मारून येऊ, असं म्हणतात. माझा आजचाच दिवस काय, तर पुढील 8 दिवस फक्त तुझेच. मी जरा लेखनाला सुट्टी द्यायचं ठरवलंय. यापुढे जमेल तसा माझा वेळ मी तुला देणारच आहे. पण हे 8 दिवस तर नक्कीच असे देईन की तू कायम आठवणीत ठेवशील. सुनीताबाई त्यांच्याकडे पाहतच राहतात. मनात विचार करतात, मग काल जे पाहिलं ऐकलं ते माझं स्वप्न तर नव्हतं, की झोपेत झालेला भास? कालचा विचार झटकून त्या पटापटा आवरायला लागतात. आज त्या फार आनंदात असतात. आवरून झाल्यावर सतीशराव लेखणीच्या खोलीला बाहेरून कुलूप घालतात. दोघे बाहेर पडतात. जुने दिवस परत आले असं म्हणत सुनीताबाई मोहरून जातात. रात्री घरी परतल्यावर सतीशराव सुनीताबाईंच्या बेडरूममध्येच निसतात. रात्र तरुण होत जाते. बरेच दिवस सतत सतीशराव सुनीताबाईंसोबत मजेत दिवस घालवतात. अन रात्र सुद्धा. पुन्हा सगळं सुरळीत चालू होतं. 8 दिवस मजेत जातात. फक्त त्या लेखनाच्या खोलीतला कुबट वास आणि गारठा सोडला तर सगळं मस्त सुरू असतं. मग एके दिवशी सकाळी जाग आल्यावर सुनीताबाई पाहतात सतीशराव दिसत नसतात. त्या लेखनाच्या खोलीजवळ येतात, पण दाराला कुलूप पाहून मागे फिरतात. इथेच कुठे बाहेर गेले असतील असं म्हणून त्या आवराआवरी करायला घेतात. दार वाजतं. बहुतेक सतीशराव आले म्हणून दार उघडतात. दारात मावशी असतात. मावशींशी गप्पा मारता मारता कामं सुरू असतात. ताई, खोलीची चावी द्या, सफाई करायची आहे, मावशी म्हणतात. हीच वेळ खोली तपासायची म्हणून त्यांचे डोळे चमकतात. पटकन मुख्य दार लावून त्या चावी शोधतात. पण चावी सापडत नाही. मावशीला सोबत घेऊन कुलूप तोडतात. खोली रिकामीच दिसते, पण खोलीत गारठा जाणवतो. कोंदट कुबट वास नाकात असह्य होत असतो. एखादा प्राणी मरून कुजावा असा घाण वासाचा भपकारा येतो. सुनीताबाई कपाट शोधतात, इकडे तिकडे शोधतात. एक डायरी टेबलवर पडलेली दिसते. त्या ती उचलून घेतात. वास कसला येतोय हे काही कळतच नसतं. मावशींना केर लादी करायला सांगून बाहेर बसून त्या डायरी वाचू लागतात. प्रिय सुनीता, ही डायरी तुझ्या हातात पडेल तेव्हा कदाचित ह्या जगात मी नसेन. तुला हा कोणत्या तरी पुस्तकासाठी लेख वाटत असेल. पण विश्वास ठेव ग माझ्यावर, ही माझ्या बाबतीत घडलेली सत्य घटना आहे. जेव्हापासून आपण ह्या घरात राहायला आलोय ना, तेव्हापासून लिखाणाच्या खोलीत काहीतरी विचित्र घडत होतं. सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर मी रात्रीचा लिखाण करीत होतो. अचानक पुस्तकांच्या कपाटात भूकंप व्हावा तसे ते हादरू लागले. नजरेसमोर अंधार पसरत गेला. पुस्तकांवर असलेल्या वेगवेगळ्या चित्रांचं एक वलय तयार होत गेलं. मुखपृष्ठावरील
सगळी भयानक चित्र एकमेकात मिसळायला लागली. भयानक चित्रांचा एक मोठा गोळा तयार झाला. त्या त्या गोळ्याला असंख्य हात, पाय, कान, डोळे होते. पिवळा प्रकाश सोडत तो गोळा स्वतःभोवती गोल गोल फिरू लागला. खसबस खसबस आवाज ऐकू आला. भीतीनं माझ्या तोंडून हो असा आवाज निघाला आणि झपकन तो गोळा सेटी खालती गेला. घाबरत मी सेटी खाली पाहिलं, पण तिथं कोणीच नव्हतं. भास असावा की स्वप्न? मी घामाघूम झालो. पंख्याचं बटन दाबलं. पंखा फिरत का नाही बघायला वर पाहिलं तर पंख्यावर बसलेला तो दिसला ग मला. 2-3 फुटाचे, काळ्या सावलीसारखेच पण केसाळ शरीर, पिवळे डोळे, माझ्याकडे पाहून हसत होता. त्यानंतर माझ्या या खोलीतच राहतोय ग तो. मी जे वागत होतो ते त्याच्यामुळेच. तो म्हणतोय मीच त्याला या नकारात्मक भूताखेताच्या कल्पनेतून आवाहन केलं. माझ्या तोंडून त्याला पाहून नकळत जे हू निघालं ना, त्याचा त्याने काढलेला अर्थ आहे की त्याला ह्या खोलीत राहायची परवानगी आहे. परवानगी नुसतीच राहण्यापुरती नाही तर तर त्याचा वंश वाढवण्याची पण परवानगी आहे. इतक्यात खोलीतून एक किंकाळी ऐकू येते. सुनीताबाई धावत खोलीत जातात. ताई ताई, सेटी खालचा केर काढायला घेतला. केरसुणीला काहीतरी जोरसोर लागलो म्हणून खेचलो तर तर आ! घाबरून मावशी खोलीबाहेर पळत सुटल्या. धडधडत्या काळजाने सुनीताबाईंनी सेटी खालून अर्धवट खेचलेलं काहीतरी अजून बाहेर खेचलं. डोळे भीतीने पांढरे पडले. समोर समोर एकही हाड नसलेलं, रक्त नसलेलं, फक्त माणसाच्या आकाराच्या मांसाला सदरा लेंगा चढवावा तसं शरीर, किंवा शिकार केलेल्या वाघाचा गालीचा अंतरावा तसेच सतीशराव सेटीखाली पडलेले होते. न रक्त न हाडं, दिसत होतं फक्त चप्पट झालेलं शरीर. सुनीताबाई पण पळत बाहेर येतात. तोवर घरकाम करणाऱ्या मावशींनी कोणाला तरी बोलावून आणलेलं असतं. ते काका आत जाऊन पाहून येतात. एव्हाना सगळे आजूबाजूचे जमा होतात. इतके दिवस नवरा घरात मरून पडलाय, या बाईला पत्ता कसा नाही, अशी कुजबूज सुरू होते. सुनीताबाईंना तर वेड लागायची पाळी येते. अहो अहो, काल रात्री तर आम्ही एकत्र होतो, अगदी एका बिछान्यात. 8 तास, हो, फक्त 8 तास मला ते दिसले नाहीयेत, म्हणजे रात्रभर फक्त. डायरीत लिहिलेलं सुनीताबाईंना आठवतं. त्यांना गरगरायला लागतं. ही डायरी तुझ्या हातात पडेल तेव्हा मी ह्या जगात नसेन. म्हणजे म्हणजे मग गेले काही दिवस मी कोणासोबत होते एकत्र? अचानक त्यांनी 8 दिवस लिखाणाला सुट्टी का घेतली? तू जाऊ म्हणालास, मी फक्त इथे राहायला आलो नाहीये. वंश, पिढी, वारस, दिवस राहिले तर की की दिवस राहावेत म्हणून काय जन्माला येईल? अगं. सुनीताबाईंना चक्कर येऊन त्या धाडकन जमिनीवर कोसळतात. समाप्त. कथा ती खोली. लेखन दीपाली ओक. अभिवाचन सुजाता. मित्रांनो, ही अद्भुत कथा दीपाली ओक यांच्या सशक्त लेखणीतून उतरलेली आणि अनेक रसिकांना आवडलेली कथा आहे. दीपाली ओक यांच्या लेखनात थोडा आगळे वेगळेपणा आहेच.
त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. जर तुम्हाला माझे एपिसोड्स आवडले तर शब्दफुले मराठी पॉडकास्ट फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, फीडबॅक द्यायला विसरू नका. वाटलं तर ईमेल करा. ॲपल आणि इतर पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्म्सवर रेटिंग्स द्या. शब्दफुले यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम फॉलो करा आणि ऐकत रहा शब्दफुले मराठी पॉडकास्ट. तर मित्रांनो, शब्दफुलेच्या या एपिसोडमध्ये मी सुजाता तुमचा आत्तापुरता निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.